राहुल आवाड्यांना ज्यावेळी मतदान केलं, आमच्या कृष्णानगराचं पुरा मतदान राहुल आवाड्यांना आम्ही पाडलं. कुणाच्या जीवावर? मस्क्यांच्या जीवावर, पूनमताईच्या जीवावर. तर आम्ही या ठिकाणी भाजपचा झेंडा घ्यायला कोण तयार नव्हतं, ज्या भाजपला कोण मानत नव्हतं, कमळ हे माहित नव्हतं, अशा वेळेला आमच्या हक्कीला येतात. दामपेठला त्या वक्ताला 30,000 झाले, नगरसेविका हजर झाली नाही. नळातनं घाण पाणी आलं की पूनम पळून येते, ती नगरसेविका आलेली नाही. या भागात एवढं मतदान आहे, तुम्ही बाहेरचा उमेदवार द्यालाय, यातलं कोण कोण ओळखते त्यांना विचारा. तितके उमेदवार दिलेत, कोणची बाई कुठल्या उमेदवाराला ओळखते एवढं बघा. खूप आम्ही केलंय, खूप. आम्हाला एकही कुठलीही उमेदवारी नव्हती, काही नाही आमच्याकडे, तरी सुद्धा मी महिलांच्या हक्केला धावून जातोय. मग ह्याचं फळ आम्हाला एकनिष्ठेचं फळ हे देत आहेत का? क्रमांक 2 मध्ये आहोत. या ठिकाणी कृष्णानगर परिसरात पूनम जाधव यांच्यासोबत मोठ्या संख्येने महिला समर्थक जमलेले आहेत आणि पूनम जाधव यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाकारल्यामुळे संपूर्ण हा महिलांचा समुदाय हा प्रचंड नाराजीने या ठिकाणी जमलेला आहे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी. आता हे सगळेजण काय सांगतात आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून. काय सांगाल तुम्ही उमेदवारी डावलल्याबद्दल? आम्हाला पूनम जाधवच ह्या भागात नगरसेविका पाहिजे. बंडा मुसळ्याची बायको 10 वर्ष निवडून आली, त्याने एक सुद्धा काम इथं केलेलं नाही. मग आम्हाला दुसरी नगरसेविका इथं चालणार नाही, आम्हाला पूनम जाधवच पाहिजे. आम्हाला बी पूनम जाधव पाहिजेत. जर आम्हाला पूनम जाधव नाही दिली तर आमचं कृष्णानगरचं मत पडणार नाही. एवढी आमची उमेद आमच्या घरात असल्यासारखं आम्हाला अवरात्रीचं कवा बी आमच्या हक्कीला येतात. दामपेठला त्या वक्ताला 30,000 झाले, नगरसेविका हजर झाली नाही. नळातनं घाण पाणी आलं की पूनम पळून येते, ती नगरसेविका आलेली नाही. गटार 7 ते 8 महिने गटार काढलं नाही. त्या वक्ताला किड गल्लीत न चालत होतं, तो पूनम जाधवनी मी नगरपालिकेत पुटू मारून घेऊन गेला. प्रत्येक वेळेला ती येते. 5 वर्ष झालं पाणी येत नव्हतं चावीला. ज्या वक्ताला पूनम जाधव आमच्या पोरग्याला घेऊन गेली, त्या वक्ताला आमच्या चावीला पाणी नळाला हे करलं आलं, घरात तिनं हे करली घेऊन गेली ती, तेव्हा नळाला पाणी आलं. 5 वर्ष झालं चावीला पाणी. कृष्णानगर मध्ये आतापर्यंत कुठलीही कामं झाली नाहीत. भांडण असू दे, कचेरी असू दे, काही लफडा असू दे, भांडण असू दे किंवा कुठल्या समस्या असू द्यात, पूनमताईला एक फोन केल्याबरोबर पूनमताई लगेच आमच्या वाड्यात जर नगरसेविका म्हणून पूनमताईला जर निवडून द्यायचं नसेल तर कृष्णानगरचं सगळं मतदान कुजवून टाकणार, बरं मतदान करणार नाही. आम्ही ज्या व्यक्तीला ओळखत नाही त्या व्यक्तीला मतदान करणार नाही. घरच्यावानी ते धावून येत्या, आपल्या समजून ते समजून जाते, कधीही बोलवा त्याला. गटारी तुंबल्या थांबून करून घेते, परत चावीला पाणी नाही आलं की ते फोन करते, 10 वेळा जाऊन येते नगरपालिकेत. बोरसाठी सुद्धा ती करते. त्याला जरी आम्ही या भागात नाही घेतला तर आम्ही कोण. तर या ठिकाणी एक मिनिट. तर या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे की उमेदवारी देत असताना नागरी सुविधाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली पाहिजे. मात्र नागरी सुविधा ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते, नागरिकांच्याकडे दुर्लक्ष केलं जाते, अशा उमेदवाराला प्राधान्य दिलं जात असल्यामुळे ही नाराजी आहे. आम्ही कोण मतदान देणार नाही. मला तर असं वाटतंय की जे तुम्ही केलंय हे चुकीचं केलंय. पूनम जाधवलाच उमेदवारी द्यायला पाहिजे, हेच माझं म्हणणं आहे. आणि ह्या महिला ज्या उभ्या आहेत त्यांचं पण हेच महिला उपयोगी जे वस्तू म्हणजे मुलगी पडते त्या मुलगीलाच तुम्ही मतदान आमच्या बायका देणार आहेत. जी सतत सगळ्यांच्या सेवेसाठी झटत असताना तिलाच मतदानाचं तिकीट तिला मिळायलाच पाहिजे उमेदवारीचं, असं माझं पण म्हणणं आहे. आमच्यासाठी ती खूप रात्रदिवस झटत असते. भाजपमध्ये किती वर्षापासून काम करायला लागली? 25 वर्ष. 20 वर्ष झाली मला भाजपचं कार्ड आहे, बोर्ड आहे माझा. कुठं रस्त्याला जर मी काम काढलो तर मला अधिकार आहे. की आता आल्या त्याच निकाल दारात आल्यावर मी बोललोय, मी 20 वर्ष झालं भाजपात आम्ही आहे म्हटलं अण्णा बरोबर. आम्ही गॅस टाक्या 700 ते 800 वाटल्या 100 रुपये घेऊन. तुम्ही बाकीची वाटणारी हे वाटत्याचा, आम्ही 1 टक्के आमच्या घरात घेतलेली नाही. हे सामान्य हा भाजपचा कार्यकर्ता सांगतोय, हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. भाजपचं काय काम असतंय हे तळागाळातले कार्यकर्ते सांगतायत. आम्हाला पूनमताईला या भागात एवढं मतदान आहे, तुम्ही बाहेरचा उमेदवार द्यालाय, यातलं कोण कोण ओळखते त्यांना विचारा. तितके उमेदवार दिलेत, कोणची बाई कुठल्या उमेदवाराला ओळखते एवढं बघा. हे आमचा जे उमेदवार आहे ना, हे आम्ही आता फोन केलं, इथं अमुक आमच्या घरात आलाय की घरातलं काम टाकून हातातलं काम टाकून आमच्यासाठी. इथं भाजपचे पदाधिकारी किती आहेत? भाजप आम्ही पूनम जाधवला
तर आपण बघितलं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा अनेक वर्षापासून पूनम जाधव काम करत असताना प्रभागामध्ये सर्व समाज हा कृष्णानगर परिसर हा सर्व समाज बहुजन समाज असणारा हा परिसर आहे. या परिसरामध्ये काम करत असताना सर्व समाजाला धरून काम केलं जातंय. प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवली जातात. अशा परिस्थितीमध्ये पूनम जाधवने किचकट परिस्थितीमध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे आणि काम करत असताना आज अशा अपेक्षा होती त्यांना की पक्षाने उमेदवारी द्यावी, मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी डावललेली आहे. या नागरिकांचं महिलांचं आपण महिलांच्याकडून जाणून घेतलं. आता स्वतः पूनम जाधव यांच्याकडून जाणून घेऊया काय भावना तुमच्या व्यक्त होत आहेत. भावना म्हणण्यापेक्षा खरोखर मोठा धक्का आहे माझ्यासाठी हा. कारण गेली 30 वर्ष झालं माझे वडील घर टू घर भारतीय जनता पार्टीच्या योजना, घर एक असं नाहीये की त्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या योजना पोहोचल्या नाही. प्रत्येक घरामध्ये 4-4, 5-5 योजना आपण पोहोचवलेल्या आहेत. मग जर आम्ही या ठिकाणी भाजपचा झेंडा घ्यायला कोण तयार नव्हतं, ज्या भाजपला कोण मानत नव्हतं, कमळ हे माहीत नव्हतं, अशा वेळेला आम्ही या ठिकाणी असं एक निष्ठावंत घर मस्के अण्णांचं आहे की त्यांनी तिथं भाजप रावला. आज ही उपरी उमेदवार तुम्ही घेतला, त्या उमेदवारांना आल्या आल्या तुम्ही भाजपची उमेदवारी देताय. कुठल्या सर्वेनुसार किंवा कुठल्या बेसवर तुम्ही त्यांना उमेदवारी दिलाय, हे माझ्यासाठी मोठा पहिला प्रश्न. आमचे हळवणकर साहेब असतील किंवा राहुल आवडे साहेब यांच्यासाठी माझा पहिला प्रश्न असणार आहे. कारण इतकं दुःख एका कार्यकर्त्याला आहे की आज तुम्ही उपरे उमेदवार माझ्या घरामध्ये आले, भाजपचा स्कार्फ घातल्यानंतर त्या भाजपच्या स्कार्फला बघितल्यानंतर जी काही माझ्या मनामध्ये भावना होती मी नाही ती शब्दात सांगू शकणार. कारण खूप आम्ही केलंय, खूप आम्हाला एकही कुठलीही उमेदवारी नव्हती, काही नाही आमच्याकडं, तरी सुद्धा मी महिलांच्या हाकेला धावून जातोय. मग ह्याचं फळ आम्हाला एकनिष्ठेचं फळ हे देत आहेत का, हे पहिला प्रश्न मला या नेत्यांना विचारायचा आहे. कारण तुम्ही कुठल्या बेसवर इथे एक निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिला नाही. कुठलीही महिला माझ्या घरी 11-11 वाजेपर्यंत सकाळी 6ला म्हटलं तर मी त्यांच्या दारात असतोय. त्यांनी मला एक फोन करावा आणि पूनम जाधवचा फोन चालू नाही असं कधी होणार नाही. कोरोना काळात सुद्धा मी रात्री 2-2, 3-3 वाजता महिलांना बेड मिळवून दिलेले आहेत. काही अडचणी असतील त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. कुठलेही घरगुती असू दे, कुठलेही असू दे. मग तुम्ही कुठले हे पक्ष सोडतात, स्वार्थासाठी येतात. आज सत्ता आली भाजपची, हे आणण्यासाठी आम्हाला कष्ट काय करा मनाला आणि या लोकांना माहितीये. त्यामुळे तुम्ही लोकांनाही विचारा की मी कधी त्यांच्याना अवेलेबल झाले नाही किंवा तिथं पोहोचले नाही. सगळ्यांना माहितीये महिलांना, यांना मी काय यांना असंच बोललेलं नाही, ते माझ्यासाठी आलेले आहेत. ताई तू कुठं आहेस, आज हे भाजपचे स्कार्फ दिसतात, हे बाहेरचे लोक आहेत, तू कुठं आहेस त्यामध्ये. तर मला हेच प्रश्न यांना विचारायचा आहे, आमच्या साहेबांना सुद्धा विचारायचा आहे की साहेबांना पण माहितीये 70 लोकांची गुंटेवारी मस्के अण्णा एकच माणूस असा आहे की त्याने इथं करून दाखवली. प्रत्येक घरावर त्यांनी कमळ काढलं, प्रत्येक घरावर कमळ काढून हळवणकर साहेबांना स्वतः या भागात फिरवलं. हा भाग कसा आहे तुम्हाला सगळ्या पत्रकारांना सगळ्यांना माहितीये की या भागामध्ये काम करणं सोपं नाहीये. तरी मी इथं काम एक ठाम असं एक महिला असून मी जर उभारू शकते तर मला पक्ष का त्या ठिकाणी उभारी देत नाही, का पाठबळ देत नाही, हा मोठा प्रश्न माझ्यासाठी. या ठिकाणी खरोखरच चांगला प्रश्न पूनमताईंनी विचारलेला आहे की तळागाळात काम करत असताना देखील आमच्यावर अशा पद्धतीने अनेक उपरे उमेदवार लादले जातात. कारण तळागाळात काम करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी जिद्द लागते, चिकाटी लागते, मेहनत लागते. त्याचबरोबर या ठिकाणी काम करणारे अनेक दिग्गज, हा जर परिसर बघितला तर हा काँग्रेस धार्जिनी परिसर आहे. मी जाहीर सांगतोय, एक माध्यम प्रतिनिधी आहे, सत्य बोलायला मी कधी घाबरत नाही आणि ते मी कधी लपवत नाही. जनभावना आहे, जनभावनेच्या समोर कधीही मीडिया राहते आणि त्याच पद्धतीने मी सांगतोय हा भारतीय जनता पार्टीला कधीच या ठिकाणी थारा नव्हता. पण